नमस्कार, आपण पाहतात HK प्रोडक्शन यूट्यूब चॅनल. झाडीपट्टीतील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच गाणे पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आमच्या HK प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. होय का त्यादीचं मार कमी झालं का? घाबरतो का कोणाच्या बाबाला का? कशी राहशील दाजी आहे ना तिकडे? माझ्या दाजीचं नाव घ्यायचं नाही सांगून ठेवते. तुझ्या दाजीमुळे सत्य नाव झालंय माझ्या. हो ना, आता नाही होणार. जाऊ द्या मला. द्या मला करते तिथं नको जाऊ ना. आता कुठे गेले ते शब्द? डुडुमलेला महाप्रसाद बोला ना. आता तुझ्या गावामध्ये तुझ्या मायला महाप्रसाद म्हणतात, तो माझा दोष आहे का? गावात म्हणत असतील, तुम्ही नाही म्हणायचं. हो, माझे नाही बोललेलं तुझ्या मायची गेलेली इज्जत वापस येणार आहे. झालं बोलून? हो, जाऊ द्या. नको जाऊ ना. जाईन. एवढा पाया पडते तरी चाललीस. हीच लायकी आहे तुमची. माझी लायकी काढतेस? त्या दिव्याची लायकी काढतेस? चालते हो माझ्या घरात. जाते. दाजीची वाट पाहत असशील. गप्प बसा. माझ्या दाजीचं नाव नाही घ्यायचं सांगून ठेवते. त्याच्यापासून तर सत्यानाश झाला हो माझ्या घर. हो ना, आता नाही होणार. शांत बसा तुम्ही. दाजी ये ना बे, मरते तुझी साडी. राहा एकटेच. हो, कधीच नाही येणार मी आता. आता कायले येशील वा? तिकडे आहे ना दाजी. हो आहे. तुमच्यापेक्षा जास्त काळजी घेते माझी. आता कसा लागेल तुझा नव्हे का दाजी? दाजी बापरे. मूर्ती आहे दाजी. माझ्या माझी बायको गेलं माझ्या. टेबल ठेवते घरामध्ये बायको, ते जीव घेते तिच्या झालं ना. आतापासून तुमचं टेन्शनच दूर होईल ना. कशी राहशील वा? कशी राहशील इथं? माझ्या घरी खायला नाही भेटेल तुला. मला नाही राहायचं. बापा जास्त का आला तुझ्या दाजीसोबत? जाईन मी. तिच्या दाजी येते तिला नेवाले. दाजी गेला बे, मरते तुझी साडी. बापरे, किती वेळ झाला. तरी माझा बाप बनत होता अशी बायको नको बापस बन. हो ना, कशाला मागल्या? केस पिकवून याची काही गरज होती का माझ्या घरी? हो, केस पिकवून आलतो. काळे करून. दाजी लवकर या. कंट्रोलच्या बाहेर जाता मी. या लवकर. कंट्रोलच्या बाहेर जाते ना. येणार रे. दाजी किती वेळची वाट बघताय मी. तुम्हाला काही आहे चिंता? तुझी कशाला चिंता आहे तरी? चिंतेसाठी सांगितलं होतं तुम्हाला. सांगितलं हो. जय सेवा. आता काय ती सेवा पे आता घेऊन जावा. म्हणजे अजूनही तुमचं नादाला संपत नाही का? दुसऱ्या महायुद्धाची तयारी करते तरी बाबाची. हो ना, हे तसे काही बोलतच नाही. मला माहिती खराब केली. बघा एकही शब्द बोलायला लागला की लगेच मारायला जातात. शांती का शांती म्हणजे सारी उडवली तरी या बायकोनं. मला बोल एक सांग, नेमकं झालं काय जरा सकाळपासून घरामध्ये डबरा मांडलाय बायकोनं. हो ना दाजी, यांच्या तोंडाला चिकन पट्टी मारतो ना नाकावर. साऱ्या गावभर सांगतो सर्दी झाली म्हणून. बापरे. तुम्ही चला दाजी. माझ्या आईच्या घरी नेऊन द्या. सागील भाऊ नेमकं सुरुवात केली कोणी? अरे हिने केली. तुम्ही केली. भाऊ अर्धा लिटर दही आणलो. म्हटलं दह्याची कढी बनव. गोड निंबाचा पाला नव्हता तर कडू निंबाच्या पाल्यानं फोडणी घातलं. बरोबर आहे ना दाजी. मी जर का तो गोळणीबाचा पाला आणायला गेली असते ना, तर हा कमी दिमागाचा माणूस काय म्हणतो माहित आहे तुम्हाला? जाना मटकत ते पांढऱ्यावरचे लोक तुला बघतात म्हणून जाते. आता चालते तशी नका. रस्त हालते का हे हालते तेच नाही हे नेहमी तुमचं भांडण आहे. नेमकं होतं कशावर? भाऊ नशिबातून फेकली बायको भेटली तर कसे तरी नाही. सागील भाऊ मला सांग, तुमचं वय किती आहे? कोणती वय का? माझी आता कुठे 39 वय आहे माझी. 60 वर्षाचा बुद्धा आहे हा. तू कोणती 46 वर्षाची आहे? 13 वर्षाची नव्हती नवेली 46 वर्षाची खेळती आहे. तुम्ही सांगा
अशातला प्रश्न नाहीये. लोकांना विचारा, तेच सांगतील किती वयाची आहे मी. का त्याने जन्माला घातला तुले? सागिल भाऊ म्हणते एवढा घर आले तुझी लागल्या. म्हणलं तुझ्याचे वडे बनवत नाही दुसऱ्याच्या घरी जाऊन धापोळे खाते. काही गरज नाही मला तुम्हाला बनवून वाढायची. मनानं बोलानं पोटाला घाला. हा कशी डायलॉग मारते हे पूर्ण मायनं शिकवून पाठवलं. सागिल भाऊ इतका रागावू नको. अरे मला माहितीये तुझी वय 7 वर्ष नाही. नाही का 39 तर बिलकुलच नाही. तुझी वय फक्त 65 वर्ष आहे. सागिल भाऊ हे सागिल भाऊ आता तू म्हातारा घरास कोण म्हणतो मी म्हातारा आहे म्हणून हे मान्य कर तेव्हा तुझी बायको थांबेल. हो आणि समजा असं तू वागत राहिलास तर तुझी बायको थांबू शकत नाही. थांबून पाय बापा नाही ना इकडे नाही म्हणजे त्याचं काय की शेवटी कसाही असला तरी शेवटी तुझा नवरा आहे नाही का. बोलू नको मध्ये तुला पटवून देतोय मी. शेवटी तुझा नवरा तू आहे की नाही. आणि ह्यानंतर कदाचित तुझ्याशी तो अगदी प्रेमाने वागायला लागला तर तू इथे थांबायला तयार आहे का. हे जर माझ्याशी प्रेमाने वागतील ना दाजी तेव्हाच काहीतरी विचार करेल मी. भाऊ हा जमू शकते. आता जमाव हा तर नाही ना. मलाही सांग तुझा याच्यावरती आरोप कोणता आहे. यांनी माझ्या आईकडून 6-7 लाख रुपये आणले आणि आता मला देत नाही. ह्या माणसाने तुझ्या आईकडून 6 ते 7 लाख रुपये आणले आणि ते पैसे ह्या माणसाने असेच खर्च केले. हो. असेच उधळले. हो. चुकीचं बोलतेस तू. हा? अगदी चुकीचं बोलतेस. मग? खरं तर ते पैसे ह्या माणसाने त्या समाज कार्यासाठी खर्ची घातले. ज्या लोकांना पैशाची आवश्यकता होती अशाच लोकांना ते पैसे दान दिले. मी तर असं म्हणेन की ह्या माणसासारखा समाजसेवक आजपर्यंत मी कधी बघितलाच नाही. भाऊ धक्का नको मारून. आणि हो सागिल भाऊ तुम्हाला काय वाटतं की मी तुमच्या घरी येतो याचा अर्थ असा आहे की मी तुमच्या बायकोवर लाईन मारायला येतो. आता आली खरी गाडी रुडावर आणून घरामध्ये घुंगरू चढवतेस ते रे बापू. का सागिल भाऊ तू एवढा मोठा नावा गावाचा शाहीर आहेस घुंगरू कधी चढतात का. अरे बाबा घुंगरू कधी चढत नाही मला चढवतायत. त्याचं काय की मी तुझ्या घरी यासाठी येत होतो. ते कलेचा रसिक आहे आणि तुझी पत्नी चांगल्या प्रकारे लावणी करते. ते लावणी बघण्यासाठी येत होतो. आणि राहिला प्रश्न आतमध्ये नेण्याचा तर मला तिच्याकडून थोडीफार गुप्त माहिती हवी होती त्यासाठी मी तिला आतमध्ये नेत होतो. आणि परत तुला हे सांगतो कमीत कमी आमच्यात तरी साडी म्हणजे लहान बहीण असते. साडी म्हणजे लहान बहीण असते. तुम्ही ऐका तुम्हाला जास्त आवश्यकता आहे. नाही पहिल्यांदाच ऐकतोय हा रिश्ता मी. साडी म्हणजे लहान बहीण. हा विश्वास ठेवा आणि आता तरी प्रेमाने वागा. शेवटी तुम्ही पती आहात आणि पत्नी आहे की नाही. ओळखता का बरोबर. वागाल की नाही प्रेमाने. वागेन जी. माझा विश्वास नाही भाऊ तुझ्यावर. नाही जी चांगला वागेन मी. कारण तू नेहमी उलट्या गोळ्या खाते. उलट्या दिमागाचा माणूस आहे. ते काम कर माझ्या समोर शपथ विधीचा कार्यक्रम घे तेव्हाच मी विश्वास ठेवेन. ह्यानंतर आम्ही दोघे पती पत्नी. ह्यानंतर आम्ही दोघे पती पत्नी. अगदी प्रेमात राहू. अगदी प्रेमात राहू. भांडण तंटा अजिबात करणार नाही. वाटल्यास एकमेकावर जाऊन पडू. लग्नानंतर पहिल्यांदा लाजली एवढी. सागिल भाऊ तिला खर्चाला देतो 150 रुपये. सागिल भाऊ आपल्या घरी जा मी झोपतो. सागिल भाऊ झोपशील तर झोपूनच राहशील. नाही अजिबात झोपायचं नाही. बिलकुल नाही. शाबास. सागिल भाऊ हा तुला जमला यार. हो माझंच बाकी राहिलं. मी आमच्याच घरी राहतो म्हणते. अरे बाबा ते जमतो नाही इकडे. तुमच्या घरी नाही राहत मी. त्याचं काय की तुझ्या जवळ अगदी माझं महत्वाचं काम आहे. कोणतं. मला सांग तू किती वेळामध्ये मला भेटशील. नाही मी 8-10 दिवस घराच्या बाहेर. 8-10 दिवस नाही फक्त 15 मिनिटात. 15 मिनिटात तुझ्याशी मला महत्वाचं काम आहे. येईन नक्की. हो ये. हा बरं. हो जी हो. ठीक आहे भाऊ येऊ. सांगितलं भाऊ जय सेवा. आता कोटी देता का माझ्या भावा. माझ्या भावा आमच्या घरची जी धोपटी हो
सांभाळा. आणि ही प्रॉपर्टी माझी होती. सांभाळा ना मग प्रॉपर्टी. नाही म्हणजे काय लिंगेला पण लिंगाची वासना गेली. झटका आला होता. बरं येऊ मी. जय सेवा. आता कोटी द्या रे माझ्या भावा. आता तुझे तर मान माझ्या भावा. आल्या भरतीच फेकली बायको आहे. इकडे नवरा दुसऱ्याला जाऊन हात आले होते. इकडे आहो मी. इकडे काय आले कोणाला हात हलवते. दाजी गेला पण दाजीची वासना गेली घरात. जाऊ द्या ना. मला एक सांगा, खरंच का ते पैसे तुम्ही चांगल्या कामात घालवले? माझ्या मित्रांना गरज होती त्या पैशाची म्हणून तुझ्या आईकडून पैसे आणले ना. मी माझ्या मित्रांची मदत केली. मग तुम्ही हे अगोदर का नाही सांगितले मला? हे आधी बोलू दिलीस का मला? पण अगोदर तुम्ही माझ्या नादी लागायचे ना. तू लाऊड स्पीकर कमी करत होतीस का तू? आता यानंतर मला डुडूम लईला म्हणणार नाही ना? तूही मला बुड्ढी का बाल म्हणणार नाहीस ना? आणि माझ्या आई बाबांची पण शिवी नाही गेला. नाही, त्यांचा फोटो काढतो ना घरावरच लावतो. मोठे उपकार केला जी हे पोरगी जन्माले घालून. मस्त नाचते बे अजय. बरं, मी काय म्हणते, आता आपण आपले गेलेले सर्व दिवस विसरून जाऊ. आता अजिबात झगडा भांडण करायचं नाही. आता आपण प्रेमात राहू आणि आपल्या नवीन संसाराला सुरुवात करू. नाही का? हो. माझ्या मनी प्रियाची, माझ्या मनी प्रियाची तार छेडते एका दिवशी देता हळूहळू, नाही तर मरून जाईन मी. असं वाटलं मरणाच्या खाटेवर बसलेल्या माणसावर कोणी माणसीभर अमृत आणून टाकले वाटले. जा लवकर स्वयंपाक कर, मला भूक लागली. तुम्हाला भूक लागली? हो. याचा पॉक पॉक फोडलं तरी याला नवीन घेतलं का? बिचारा गरीब आहे, धंदा करते तो. हो हो. पण तुम्हाला भूक लागली आहे ना? हो. मग आज की नाही मटण आहे ना? पहिल्याच दिवशी मटण म्हणते रे हे. आणतो आणतो, कोंबडीचे मटण आणतो. जा. कोंबडीचे नाही, बकऱ्याचे आहे ना? आज तू वाघाची मटण म्हणशील तरी आणेल नाही. वाघाची नाही, फक्त बकऱ्याची जाणार. आणतो आणतो. जा लवकर या. मी जास्त वेळ आता घराच्या बाहेर राहतच नाही. अजून मसाला पण घेऊन या. हो आणतो आणतो. लवकर या. मी जास्त वेळ घराच्या बाहेर राहतच नाही. मोठा प्रेम अजून की नाही, येत्या वेळेस 5 रुपयाचा सांबार पण घेऊन या. पूर्ण माळ्याचा तो वाफा चुपडून आणतो. काही गरज नाही, ती बाई किती तोंडारी नाही, काही म्हणाली म्हणजे नाही. तशी माझ्याकडे पाहिलं का काहीच नाही म्हणे ते. 5 रुपयाचा सांबार दे म्हणे. लवकर या. मी जास्त वेळ घराच्या बाहेर राहतच नाही. पाहलास का अरुण संगीत जात होती रे, थांबली. का म्हणतेस का बाबा, साखरेचा गोरगा घेऊन आम्हाला जावं लागला असत. का म्हणतेस का, कशी असो ना डोरावर दिसत. आपले होतो आपले हो भावाची. आपला बँड वाजा तो आपला बँड वाजा. दुसऱ्याच्या ढोलकीवर थाप मारावाला केवढी मोठी हिंमत लागते. आता का म्हणतेस का, 60-65 वर्षाची वय झाली आता. कोणचा काला कोणचा का. पण असा हात टाकून झोपला का झोप छान लागते. माझी
बुटी का बाल कोण मला बुटी का बाल बोलला नाही हा बोले होम देव से की बुटी का बाल बनते होम देव तू बुटे का बाल बुटे का बाल तुझे खानदान बुटे का बाल साध्या माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याला बुटे का बाल म्हणशील का तू नाही का? आजपर्यंत माझी कधी हिंमत झाली नाही तो मूर्ख आहे तो शहाणा पण तुम्ही समजदार आहात ना लवकर मार्केट मध्ये जा मटन मसाला आणि हा होम देव सांगी यंदा लगन जुळला आहे तुझ्या छात्राला नाही तर नवरीच्या घरी जाऊन सांगेन नवरदेवाला फिट येते म्हणून लगन मोडीन मी तुझा त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं हा? लवकर यायचं घरी सांगून ठेवतो बे होमिया पाहिलाच का आता मी नाही माझी बायकोच बोलते मोठा प्रेम बे ह्या वयामध्ये वय घसरली थोडीशी याच्यात दुःख आहे मला त्या माझ्या बापानं घाईच केलं ना मला जन्माला घाला येत